नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आत्ता रिझल्ट येत आहेत. लोकांना समजत नाही की दिसायला कमजोर असतो पण शेअर चालतो, किंवा कधीकधी रिझल्ट दिसायला चांगला दिसतो पण शेअर चालत नाही. त्याच्यामध्ये काही गोष्टी कारणीभूत आहेत की मार्केटची अपेक्षा काय. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आधी घेतलेली पोझिशन त्या शेअरमध्ये कशी आहे, की आधी 15 दिवस तो शेअर पडतोय का, की रिझल्ट चांगला लागेल या अपेक्षेने शेअर वाढत होता, किंवा आपण जसं म्हणतो की मुलाला 60% मार्क मिळतील अशी एक अपेक्षा आहे. 51% मिळाले की मूल नापास झाले अशी घराची अवस्था होते, आणि 60%च्या ऐवजी 63% पडले की किती सुंदर मार्क मिळाले म्हणून घरातले लोक आनंदित होतात. तर त्याच्यामध्ये तुमच्या अपेक्षा काय, पूर्वीची पोझिशन काय, म्हणजे ते मूल पूर्वी समजा एक विषयात फेल झालं आहे आणि यावेळेला सगळ्या विषयात ते पास झाले तरी आनंदी वातावरण होतं. म्हणजे ॲक्च्युअल पोझिशन कुणाला आवडली आहे, कुणाला आवडली नाही, आधी पोझिशन कशी घेतली गेली आहे, अपेक्षा मार्केटच्या काय आहेत, तर त्याच्याप्रमाणे रिझल्ट जज केला जातो आणि मग शेअरचा भाव वाढतो किंवा कमी होतो. त्यामुळे एक बातमी असते आणि एक त्याचा परिणाम असतो. आपल्याला परिणामाचा विचार करायला लागतो, बातमीचा नाही. तर तो विचार करत असताना सुरुवातीला पाहावं त्या शेअरमध्ये काय घडतं आहे आणि मगच ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1858 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1224 कोटीची. अमेरिकेचा जो हँडओव्हर आहे तो तसा चांगला आहे, म्हणजे 3 दिवस मार्केट सुधारत आहे. पण कालची गोष्ट जी होती ती वेगळी होती. सुरुवातीला पॉवेलना काढून टाकणार असं ट्रम्पने सांगितलं आणि नंतर मार्केट पडू लागलं. मग पत्रकारांनी जेव्हा विचारलं खरीच काय वाढताय, तर ते म्हणतात नॉट प्लॅनिंग यट. मग सगळेजण म्हणले हे टेस्टिंग वॉटर्स दिसत आहे, बघूया काय काय होत आहे. पण त्यावेळेला अर्धा वेळ मार्केट पडलं आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की असं काही अजून माझं ठरलं नाही आहे, तेव्हा मार्केट वाढू लागलं. अशी अमेरिकेची काल कथा होते. होलसेल प्राईस इंडेक्स जो आला तो अनचेंज, म्हणजे त्याच्यात बदल झाला नाही. PPIमध्ये पण बदल झाला नाही. गोल्डमन सॅक्सचे रिझल्ट चांगले आले, बँक ऑफ अमेरिकेचे पण रिझल्ट चांगले आले. ट्रम्प 150 देशांना आता लेटर पाठवणार आहे ते टॅरिफच्या संबंधात. जॉन्सन अँड जॉन्सनचे रिझल्ट चांगले आले. कॅनडाच्या प्राईम मिनिस्टरनी मात्र आम्ही रिटॅलिएटरी टॅरिफ लावू किंवा टॅरिफच्या संबंधात जबाबी कारवाई म्हणतो तशी करणार आहोत अशी घोषणा केली. टेक महिंद्राचा रिझल्ट अपेक्षेच्या मानाने कमजोर वाटतो. एंजल वनचं रेव्हेन्यू वाढलं आहे आणि प्रॉफिट कमी झालं आहे, स्टँड अलोनसुद्धा आणि कन्सॉलिडेटेडसुद्धा. L&T टेक हे सगळे काल रिझल्ट दिले होते संध्याकाळच्या व्हिडिओ, तर मिक्स रिझल्ट आहे. इक्सिगोचा रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे.
GMRचं पॅसेंजर ट्रॅफिक 0.9% वाढलं आहे, ते 97.93 लाख झालं आहे. डोमेस्टिक ट्रॅफिक 2.9% वाढलं. इंटरनॅशनल ट्रॅफिक 4.6% वाढलं आणि एअरक्राफ्ट मूव्हमेंट 2.6% वाढली. मारुती ही बलेनो आणि इर्टिगा या दोन्हीच्याही किमती वाढवणार आहे. बलेनोची 1.4%, इर्टिगाची 0.5%. कारण 6 एअरबॅग्स लावलेल्या आहेत, त्यामुळे किमतीवर परिणाम होतो. स्टेट बँक ऑफ इंडिया 20,000 कोटीचा QIP 811.05 पर शेअर प्राईस आणि ही प्राईस क्लोजिंग प्राईसच्या 2.5% डिस्काउंटवर आहे. गोदरेज प्रॉपर्टी 50 एकर जमीन रायपूर इथे घेतली आहे. त्याचा सेलेबल एरिया 9.5 लाख स्क्वेअर फूट एवढा आहे. हिंदुस्तान झिंक मायनिंग मिनिस्ट्रीने हिंदुस्तान झिंकला ऑक्शनमधून कंपोजिट लायसन्स देण्यासाठी LOI दिला आहे. झांडवेल सालीपुरा ॲमॅलगॅमेटेड पोटॅश आणि हॅलाइट ब्लॉक इन राजस्थान याच्यासाठी हा ब्लॉक हनुमानगड जिल्ह्यामध्ये आहे आणि इथे हा ब्लॉक 1841.25 हेक्टरमध्ये आहे. झायडस लाईफ गुजरातच्या मॅटोडा प्लांटच्या फॉर्म्युलेशन फॅसिलिटीचं रिमोट रेग्युलेटरी असेसमेंट इन्स्पेक्शन झालं. या साईटला परवानगी पण दिली आणि एकही ऑब्झर्वेशन दिलं नाही. MQR फार्मा सनोफी बरोबर ओरल आणि अँटी डायबेटिक ड्रगच्या डिस्ट्रीब्युशन आणि प्रमोशनसाठी करार करण्यात आला. JSW हायड्रो एनर्जी ही JSW एनर्जीची सबसिडियरी आहे. तिने जनरेट केलेल्या 18% पॉवर फ्री ऑफ कॉस्ट हिमाचल प्रदेशला दिली पाहिजे असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. आज स्मार्ट वर्क्स कोवर्किंग स्पेसेसचं लिस्टिंग होईल. त्यामुळं त्याच्या संबंधात किंवा त्याच्याशी कंपॅरिझन करता येणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्याच्या शेअरकडे लक्ष ठेवावं. JTL त्यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. लुपिन लोटेप्रिनॉल इटॅबोनेट ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन 0.5 अमेरिकन मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च केलं. याचं मार्केट $55 मिलियन आहे. स्टेरॉइड रिस्पॉन्सिव्ह इन्फ्लॅमेटरी कंडिशनसाठी हे सोल्युशन वापरलं जातं. इन्फोसिस जर्मन फॅसिलिटीमध्ये SAP सोल्युशनसाठी इन्फोसिस एंटरप्राइज इनोव्हेशन लॅब त्यांनी लॉन्च केली. PNC इन्फ्रा NHPCच्या 1200 मेगावॅट इंटरस्टेट ट्रान्समिशन सोलर प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी लोएस्ट बिडर PNC इन्फ्रा ठरला आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. आधी तेजीचे शेअर घेते.
टेक महिंद्रा, ITC हॉटेल, PNC इन्फ्रा, NLC, गोदरेज प्रॉपर्टी, हिंदुस्तान झिंक, इक्सिगो, ग्रॅन्युअल्समध्ये 3 व्हाईट सोल्जर्स सारखा पॅटर्न तयार झाला. गोदावरी पॉवर आणि इस्पात, बँक ऑफ बरोडा, लाल पाथ लॅब आणि मेट्रोपॉलिस. काय बातमी आहे, पुढे काय घडणार आहे हे माहीत नाही. मी पण शोधते आहे, पण लाल पाथ लॅब आणि मेट्रोपॉलिसमध्ये किंवा लॅब शेअरमध्ये चांगल्या पद्धतीने हालचाल चालू आहे. आज जे लिस्टिंग आहे त्याच्या संबंधातले 2 शेअर ऑफिस AWFIS आणि EFC. जम्मू काश्मीर बँक काल कर्नाटक बँक दिली होती, पण ती त्याच्यात अजिबात हालचाल नाही. मंदीच्या बाजूनेही नाही किंवा तेजीच्या बाजूनेही नाही. तर जम्मू अँड काश्मीर बँकसुद्धा काही दिवस ॲक्युम्युलेट करा. टॉरेंट फार्मा, GIC, KPR मिल्स, DLF, झायडस लाईफ, MQR फार्मा, PTC इंडिया, SCI म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे लँड अँड ॲसेट्स. त्यांना महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प ड्युटी आणि टॅक्सेसमध्ये सवलत दिली आहे. GMR एअरपोर्ट, TVS मोटर, हिंदुस्तान झिंक, ग्लँड फार्मा, अल कार्गो, NTPC ग्रीन. पण NTPC ग्रीन 112 रुपये 80 पैशाच्या पुढे गेला पाहिजे. टाटा पॉवर आणि ग्रॅन्युअल्स. तर मंदीमध्ये JSW एनर्जी. तर बघूया काय काय होत आहे. एकंदर आढावा तर घेण्याचा प्रयत्न आपण सकाळी करत असतो, त्यात काहीसे यशस्वी होतो, पूर्णपणे यशस्वी होत नाही. तर काय काय होत आहे ते 9:15 मीही पाहीन, तुम्हीही पहा. हे जे शेअर्स दिलेले असतात ते वॉच लिस्टवर ठेवा. मार्केट रिस्पॉन्सिव्ह दिसलं तरच ट्रेड घ्या, नाहीपेक्षा दूर राहा. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.